नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे. संशोधन आणि सतर्कच्या वेदर अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 21 मार्च म्हणजे विषुव दिन नुकताच होऊन गेला. या दिवशी सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धाच्या आकाशामध्ये वर सरकायला लागतो. 21 जूनपर्यंत सूर्याचा हे उत्तरायण सुरू असतं. 21 जूनला सूर्य 23.5 अक्षांश याचा अर्थ कर्कवृत्तावर येऊन पोहोचतो आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं दक्षिणायन सुरू होतं आणि ते दक्षिणायन सुरू राहतं 22 सप्टेंबरपर्यंत, जेव्हा सूर्य पुन्हा विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धाच्या आकाशामध्ये जातो. 21 मार्च ते 22 सप्टेंबर हा संपूर्ण कालावधी उत्तर गोलार्धासाठीचा उन्हाळा म्हणून ओळखला जातो. याचा अर्थ अधिकृतरित्या भारतामध्ये, कारण भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे, आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्याचे परिणाम आत्ता आपल्याला वेगवेगळ्या हवामानाच्या स्थितीमधून अनुभवायला मिळतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मार्चच्या सुरुवातीलाच यंदाचा उन्हाळा कसा राहणार आहे याचा अंदाज जाहीर केला आणि या अंदाजानुसार मार्च, एप्रिल, मे हा आपल्या भारतामध्ये उन्हाळा किंवा प्री मॉन्सून असा सीझन म्हणून मानला जातो. या कालावधीमध्ये कमाल आणि किमान तापमान हे सरासरीच्या वर राहण्याची शक्यता वर्तवली आहे आणि याच काळामध्ये महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये कमाल आणि किमान तापमान हे सरासरीच्या वर राहू शकतं. त्याचसोबत ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्यासुद्धा उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, त्यानंतर विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग, या भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचं प्रमाणही जास्त राहू शकतं या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये, असा अंदाज आहे. याचा अर्थ यंदाचा उन्हाळा हा कडक किंवा तीव्र स्वरूपाचा राहणार आहे. मार्च, एप्रिल, मे जसा उन्हाळा असतो तसाच याला प्री मॉन्सून सीझनही म्हणलं जातं आणि प्री मॉन्सून सीझन म्हणजे मॉन्सून पूर्व हवामानामध्ये या काळामध्ये होणारा पाऊससुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतो. तापमान वाढलेलं असतं आणि याच काळामध्ये समुद्रावरून बाष्पयुक्त वारे व्हायला सुरुवात झाली, प्रामुख्याने मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत. या भागामध्ये या दोन्हींच्या संयोगामुळे उंच ढगांची निर्मिती होते आणि स्थानिक पातळीवर विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस होतो, ज्याला आपण थंडरस्टॉर्म्स असं म्हणतो. आणि हा संपूर्ण कालावधी मार्चपासून ते मेच्या अखेरपर्यंत हा प्री मॉन्सूनचा किंवा थंडरस्टॉर्म्सचा हंगाम असं म्हणलं जातं. आणि सध्याही आपल्याला अनुभवायला मिळत आहे की राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यापैकी प्रामुख्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. खाली कर्नाटकामध्ये हुबळी, बेळगावच्या भागामध्ये पण मोठा पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो आहे. मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आणि सध्याची स्थिती पाहता हा पाऊस पुढे कंटिन्यू राहू शकतो. आणि याचं मुख्य कारण काय, तर भारताच्या उत्तर भागावरून पश्चिमेकडून वाहणारे वारे असतात, ज्यांना वेस्टर्लीज म्हणलं जातं. आणि याच वेस्टर्लीजमुळे हिमालयामध्ये दरवर्षी बर्फवृष्टी होत असते. मॉन्सूनचा हंगाम वगळला तर या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा त्याची जी तीव्रता असते ही अधिक असते. मॉन्सून काळामध्ये हे वारे थोडे वर सरकतात, त्यामुळे या काळामध्ये वेस्टर्लीजकडून मिळणारा जो पाऊस आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. मात्र आत्ता त्या वेस्टर्लीजचा हंगाम सुरू आहे आणि अनेकदा हा एक्सटेंड पण होतो, म्हणजे एप्रिल, मेपर्यंत पण या काळामध्ये काही वेळा बर्फवृष्टी सुरू राहते. आणि असेच काही वेस्टर्न डिस्टर्बन्सेस सातत्याने पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असतात आणि तसे आपल्याला गेल्या काही आठवड्यांमध्ये दिसून आले की हे जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस उत्तर भारतावरून पुढे सरकतात तर त्यावेळेस काही वेळा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस होतो. या वेस्टर्न डिस्टर्बन्सची तीव्रता किती आहे, त्याच्याशी संलग्न ढग किंवा बाष्प हे कुठपर्यंत पसरलं आहे त्याच्यावर महाराष्ट्रातही पाऊस होणार की नाही हे अवलंबून असतं. आणि आता सध्या आपल्याला असं दिसून येतं आहे की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे बाष्प येतं आणि त्यामुळे याच कालावधीमध्ये आपल्याला पाऊसही अनुभवायला मिळतो आहे. सध्याचा जो अंदाज आला आहे ते एक नव्याने फ्रेश असा वेस्टर्न डिस्टर्बन्स लवकरच भारताला क्रॉस करून पूर्वेकडे सरकणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 5 एप्रिलपर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि या काळामध्ये विजांच्या कडकडाटासह सुद्धा पाऊस होऊ शकतो, कारण राज्यामध्ये आता ऑलरेडी कमाल तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. त्याचसोबत समुद्रावरून येणारे हे जे काही बाष्प आहे किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सशी संबंधित जे बाष्प आहे या दोन्हीचं मिश्रण होऊन उंच ढग तयार होतील आणि स्थानिक पातळीवर पाऊस पडेल.
हा पाऊस मान्सूनसारखा नसतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मान्सून काळामध्ये जेव्हा पाऊस होतो तेव्हा ऑलमोस्ट अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये एकाच वेळेस एका लईमध्ये पाऊस पडताना दिसतो. तर इथे चित्र वेगळं असतं. एका जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडत असेल तर दुसऱ्या भागामध्ये पाऊस पडणार नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आजच हिंजवडीमध्ये पाऊस झाला, मात्र पुण्यामध्ये झाला नाही. ज्यावेळेस पुण्यात होईल तेव्हा बारामतीमध्ये पाऊस होईलच असं नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर ढग कसे तयार होतात यावर हा पाऊस अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे दुपारनंतर 1-2च्या नंतर ह्या ढगांची निर्मिती सुरू होते आणि एकाएकी काळवंडून येतं आणि त्याच्यानंतर विजांसह हा पाऊस पडतो. काही वेळा याच्यासोबत गाराही पडतात. मात्र हा संपूर्ण कालावधी खूप काळजी घेण्यासारखा असतो, कारण जी काही आकडेवारी आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळत असते संपूर्ण देशाची, तर त्यामध्ये असं दिसून येतं की सगळ्यात मोठी आणि सगळ्यात ऊर्जावान जी घटना असते ती असे सायक्लोन किंवा चक्रीवादळ. मात्र चक्रीवादळांमुळे दरवर्षी जेवढे मृत्यू होत नाहीत त्याच्या कितीतरी पटींनी मृत्यू हे विजांमुळे होतात. जवळपास ॲव्हरेज जर काढला तर देशभरामध्ये दरवर्षी 2,500 लोकांचा मृत्यू विजा पडल्यामुळे होतो. आणि या विजा वर्षानुवर्ष पडत आहेत तरीसुद्धा आपण त्यापासून काही बोध घेत नाही आणि निष्काळजीपणे जेव्हा ढग असे दाटून येतात, विजा कोसळायला लागतात, त्यावेळेसही आपण बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळे अनेकदा मृत्यूही होतात, मालमत्तेचं नुकसान होतं, अनेक जनावरांचे मृत्यू होतात. तर त्यामुळे या काळामध्ये जेव्हा कधी तुमच्या भागामध्ये ढग दाटून येतील, विजा कोसळायला सुरुवात होईल, त्यावेळेस सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांच्या खाली आसरा घेऊ नये की जेणेकरून या विजांमुळे आपल्याला काही धोका पोचणार नाही. मार्चची अखेर आली आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करण्यात येईल. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच यंदाचा मान्सून कसा राहील याची चर्चा सुरू झाली आणि याचं कारण मान्सूनवर प्रभाव टाकणारे जो एन्सो घटक असतो, एल निनो सदर्न ऑसिलेशन. याचा अर्थ की प्रशांत महासागराचं तापमान जर सरासरीपेक्षा जास्त असेल तर तुलनेने हिंदी महासागराचं तापमान सरासरीपेक्षा कमी असतं आणि या स्थितीला एल निनो असं म्हणलं जातं की या एल निनोमुळे भारतामध्ये त्या काळामध्ये पाऊस कमी पडतो बहुतांश वर्षी असं आकडेवारी सांगते. याच्या उलट जेव्हा स्थिती असते की प्रशांत महासागरामधलं तापमान जर सरासरीपेक्षा कमी असेल तर त्या काळामध्ये हिंदी महासागराचं तापमान जरा जास्त असतं, हेही दिसून येतं आणि या स्थितीला ला निना म्हणलं जातं आणि त्या काळामध्ये भारतामध्ये चांगला पाऊस होतो. गेली काही वर्ष आपल्याला दिसून आले की सातत्याने ला निनाची स्थिती तयार झाली आणि त्याच्यामुळे भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. महाराष्ट्रातही आपल्याला गेल्या काही काळामध्ये तसं दिसून आलेलं आहे. यंदा मात्र प्रशांत महासागरामध्ये अगदी मान्सूनच्या सुरुवातीला किंवा सुरुवातीपासून मध्यापर्यंत साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये एल निनो तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि तशीच जर स्थिती निर्माण झाली आणि तिथली जर तीव्रता अधिक असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर होऊ शकतो असा अंदाज काही जण वर्तवत आहेत. अर्थात हे थेट आकडेवारीमधून अजून कोणी जाहीर केलेलं नाही. मात्र एल निनो जर आला तर बहुतांश वर्षी मान्सून काळामध्ये आपल्याकडे पाऊस कमी पडतो असंही सांगितलं जातं. तर लागोपाठ कशी स्थिती येते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की यंदाचा उन्हाळा तीव्र सांगितलेला आहे की या काळामध्ये जर उष्णता जास्त असेल तर बाष्पीभवन जास्त होणार आणि याच्यामुळे मान्सूनच्या आधीच पाण्याची कमतरता किंवा टंचाई काही भागांमध्ये दिसून येईल. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे भूजल अनेक ठिकाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र सरफेसवरचं वॉटर एकदम कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या पाठोपाठ जर एल निनोची स्थिती निर्माण झाली तर मात्र पाणी टंचाई अगदी मान्सूनच्या मध्यामध्ये पण आपल्याला जाणवू शकते जर त्या काळामध्ये मान्सूननी ब्रेक दिला तर. त्यामुळे याला धरूनसुद्धा आता प्रशासनाच्या वतीने काही निर्णय घ्यायला सुरुवात होऊ शकते. अर्थात हा सगळा अंदाज आपण आत्ताच वर्तवणं योग्य ठरणार नाही. एप्रिलच्या मध्यामध्ये IMDचा अंदाज जाहीर केला जाईल आणि अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा यंदाची एल निनोची स्थिती काय हे गृहीत धरलं जाईलच. जेव्हा हवामानशास्त्रज्ञांकडून असं सांगितलं जातं की एल निनो आहे किंवा ला निना आहे आणि त्याला धरून यंदाचा मान्सून कसा राहील, तर एल निनो हा काही एकमेव घटक नाही आहे की ज्याच्यामुळे मान्सून काळामध्ये पाऊस कसा पडणार आहे. याच्यासोबत अनेक घटक कारणीभूत असतात. आणखीन एक महत्त्वाचा घटक असतो इंडियन ओशन डायपोल. जसं आपण प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या तापमानाची तुलना केली त्याचप्रमाणे हिंदी महासागरामध्ये सुद्धा पूर्व आणि पश्चिम भागाच्या तापमानाची तुलना केली जाते. उदाहरणार्थ की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. अरबी समुद्राचं जर तापमान हे जर बंगालच्या उपसागरापेक्षा
जर जास्त राहिलं तर याला पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल किंवा पॉझिटिव्ह आय ओ डी म्हणतात. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आय ओ डी असेल त्या काळामध्ये भारतामध्ये चांगला पाऊस पडतो. याच्या उलट जर बंगालच्या उपसागराच्या भागाचं तापमान हे अरबी समुद्रापेक्षा जास्त असेल तर त्याला निगेटिव्ह आय ओ डी म्हणलं जातं आणि त्या काळामध्ये मान्सून काळातला पाऊस कमी पडतो. तर अर्थात त्यामुळे एल निनो असताना सुद्धा काही वर्ष अशी पण गेलेली आहेत की ज्या वर्षी भारतामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे एकमेव एल निनो घटक नाही आहे की ज्याच्यामुळे यंदाचा पाऊस कमी पडेल. मात्र हे सगळ्या घटकांचं मिश्रण कसं होतं आहे, याच काळात MJO म्हणजे मेडन जुलियन ऑसिलेशन, जे ढगांचे क्षेत्र आहे हे किती वेळा भारतावरून मान्सून काळामध्ये पुढे सरकणार की ज्या काळामध्ये कमी दाबांच्या क्षेत्रांची निर्मिती होते, असे अनेक घटक त्याच्यावर अवलंबून राहतील. आणि हे सगळं आकडेवारी तपासून 15 एप्रिलला पहिला अंदाज IMDकडून जाहीर केला जाईल आणि पाठोपाठ मे महिन्याच्या अखेरीस दुसरा सुधारित अंदाज दिला जाईल की ज्याच्यामधून आपल्याला यंदाचा मान्सूनच्या काळामधला पाऊस कसा असेल याचा अंदाज येऊ शकेल. हवामानाचे असेच अपडेट्स आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमचं संशोधन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सतर्क हवामान सूचना हे फेसबुक पेज फॉलो करा.